यापूर्वीसुद्धा हद्दवाढीसाठी आपण ज्या पद्धतीनं सगळ्या शहरातल्या लोकांनी अत्यंत आग्रही भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेला सुसंगत निर्णय घेण्यासाठी सुद्धा जी गावं त्यामध्ये समाविष्ट व्हायची आहे त्या सगळ्यांचा सुद्धा याच्यामध्ये संमती असणं आवश्यक आहे. ती संमती घेण्यासाठी सर्वांची एकत्रित बैठक घेणं, सर्व लोकप्रतिनिधींबरोबर सुद्धा समन्वय साधणं आणि मगच या बाबतीचा निर्णय अंतिम होऊ शकेल. त्यासाठी आपले प्रयत्न चाललेत. एक बैठक शहरातल्या सर्व कृती समिती आणि पदाधिकाऱ्यांची सोबत झाली, पण त्याचबरोबर या शहरामध्ये ज्या हद्दवाढीमध्ये येणारे समाविष्ट होणारे जी गावं आहेत त्या गावातले सर्व लोकप्रतिनिधी, तिथले सगळे आमदार, खासदार या सर्वांबरोबर सुद्धा बोलणं आणि सर्वांची सकारात्मकता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी एक बैठक बोलवतोय आणि आपण सर्वजण यासाठी प्रयत्नशील आहोत. आता या उपोषणाला भेट देण्यासाठी मी ज्यावेळेला आलो त्याच्यापूर्वी याच प्राधिकरणाची बैठक घेऊन आम्ही आलो. आदरणीय आमदार अमल माडिक साहेब आणि आदरणीय चंद्रदीप नरके साहेब यांचा आणि पलीकडे आमचे माने साहेब या सर्वांचाच आग्रह होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राधिकरणाची बैठक व्हावी, कारण 2018 नंतर बैठक झाली नव्हती. ही बैठकी झाली प्राधिकरणाच्या माध्यमातून या 41 गावातल्या लोकांच्यासाठी ज्या सुविधा आवश्यक आहेत, जो नवीन विकास आराखडा करायचा आहे, जे काय राज्य शासनाकडून यासाठी आवश्यक ते निधी घ्यायला पाहिजेत, यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय झाले. प्राधिकरणाच्या माध्यमातून या 41 गावातल्या लोकांच्या विकासांच्या सुविधांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी गतिमान पद्धतीने आपण काम करतो. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.